मराठी अनेक गीतं तुम्ही गायलेली आहेत, वसंत प्रभू असतील, वसंत देसाई असतील, पण मला त्याविषयी विचारायचं नाही. मला एका संगीतकाराविषयी विचारायचं आहे, जो संगीतकार आम्हाला फारसा नंतर दिसला नाही आणि ज्यांनी फक्त 2च सिनेमांना म्युझिक दिलं. त्या संगीतकाराचं नाव आहे आनंद घन. आनंद घन हा जो संगीतकार आहे तो नंतर आम्हाला का दिसला नाही? कारण नंतर काही वर्षांनी लोकांना कळलं आनंद घन म्हणजे लता मंगेशकर. आणि तुम्ही साधी माणसाला एवढं सुंदर, इतकं साधं, म्हणजे साधी माणसाला शोभेल असं म्युझिक तुम्ही दिलं होतं, पण तुम्ही जास्त सिनेमांना म्युझिकच दिलं नाहीत नंतर. हे कशासाठी? नाही, मी तुम्हाला सांगू, मी म्युझिक एवढ्यासाठी केलं नाही की आमच्या फिल्म इंडस्ट्रीत एक असा खास प्रकार आहे की प्रोड्युसर गाणं देतो, मग त्याच्यावर चाल होते, मग बसून तिथं हार्मोनियम वाजवून गाणं ऐकवायचं, मग डिरेक्टरनी म्हणायचं नाही हे चांगलं नाही, दुसरं करा काहीतरी, ही लाईन अशी. हे जे असतं ना, हे मला चालत नाही. बाबांकडे काय झालं, मी कसं पिक्चर केलं ते सांगते. बाबा म्हणजे भालजी पेंढारकर. भालजी पेंढारकर. त्यांनी बाबांचा मला फोन आला की लता, मी मोहित्यांची मंजुळा काढतोय आणि माझ्याकडे म्युझिक डायरेक्टर नाही, कारण मी वसंत देसाईंना विचारलं, मी सुधीर फडकेंना विचारलं, सगळेजण बिझी आहेत, मी काय करू? म्हटलं मी करते म्युझिक तुमचं, पण म्हटलं मी माझं नाव नाही देणार. तर मला म्हणे मग तू काय नाव देणार आहेस? जटाशंकर नाव दे. म्हटलं जटाशंकर वगैरे मी नाही नाव देणार. माझ्या डोक्यात ह्यांचं रामदास स्वामींचं आनंदवन भुवनी डोक्यात होतं माझ्या. तर म्हटलं मला आनंद घन नाव आवडतं. तर मला पण म्हटलं कोणाला सांगायचं नाही मी केलं आहे. तर मी बाबांकडे बघा, मराठा चिचुका मेळावा, मोहित्यांची मंजुळा, तांबडी माती, साधी माणसं, 4 पिक्चर, 4 सिनेमे केले तुम्ही. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी भाव दे, आबाळागत माया तुझी अमावरी राहू दे, आबाळागत माया तुझी अमावरी राहू दे. मला असं वाटतं व्ही शांतारामनी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या एका सिनेमाला म्युझिक द्या म्हणून, ते तुम्ही नाकारलं होतं. पण मग तिथे का नाही काम केलं तुम्ही? नाही, मी ह्याच गोष्टीसाठी करत नाही. ती गाणी ऐकवत बसायचं आणि मग त्यांनी हे बरं नाही, ते बरं नाही, हे असं करा, ते तसं करा, ते मला आणि माझ्या कामातनं ते होत नाही. एकीकडं प्लेबॅक सारखे गायचे गाणी आणि दुसरीकडं म्युझिक डायरेक्शन करायचं, फार अवघड काम आहे. त्यामुळे पुढे कधीही तुम्ही ते केलं नाही. मला इथे गोनीगत दांडेकरांचं एक वाक्य आठवतंय. गोनी दांडेकरांनी असं लिहून ठेवलेलं आहे की लता मंगेशकर यांच्या गाण्याला एक आध्यात्मिक बैठक आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की ही आध्यात्मिक बैठक काय आहे? आध्यात्मिक बैठक म्हणजे त्यांनी एवढ्यासाठी म्हटलं असेल की माझा तिकडं कल आहे थोडा अध्यात्माकडे, म्हणजे, आणि मला सांगितलं पण होतं कुणीतरी की तुझ्या जसं जसं वय वाढेल तुझा कल तिकडं असेल, आणि माझा आहे. मला आवडतं गप्प बसून राहायचं, एखाद्या गोष्टीवर विचार करायचा, किंवा उगीच लोकांना वाईट बोलायचं नाही, उगीच हे करायचं. म्हणजे हे त्याच्यामुळं होतं असं मला वाटतं. म्हणजे मला अध्यात्मातलं फार कळतं असं नाही, पण मला असं वाटतं की काही गोष्टी अशा आपल्याला वाटायला लागतात की अरे का या माणसाबद्दल आपण वाईट बोलतो, कशासाठी, काय पाहिजे तुला, बरं हे घेऊन जा, असं हे माझ्या डोक्यात जास्त येतं. आणि ह्याला कारण तुम्हाला सांगते, भालजी पेंढारकरांकडे ज्यावेळेला मी पहिल्यांदा शिवाजीला गायले, शिवाजीत मी काम पण केलं होतं, एक गाणं गायले होते, पण शिवाजीच्या वेळेला बाबांनी मला बोलवलं आणि सांगितलं, मला ज्ञानेश्वरी दिली आणि मला म्हणाले वाचत जा, नाही कळलं तरी वाच, आणि तुला काय काय वाटतं ते तू बघ, तुला हळूहळू कळायला लागेल. अच्छा, त्यांनी ज्ञानेश्वरी दिलेली मी वाचत होते
पण मला इतकं का त्याच्यामध्ये कळत नव्हतं. पण ज्यावेळेला हृदयनाथनी ज्ञानेश्वरी केली त्यावेळेला मी आप्पांना विचारलं की आप्पा याचा काय अर्थ आहे, याचा काय अर्थ आहे. आणि हृदयनाथला पण माहिती आहे, त्यांनी पण मला सांगितलं. आणि हृदयनाथनी माझ्याकडनं पहिल्यांदा भगवद्गीतेचे 3 अध्याय आम्ही केले. तर भगवद्गीता करत असताना आप्पा दांडेकर माझ्याकडे यायचे आणि आप्पा म्हणजे घरातलंच कोणीतरी माणूस असल्यासारखे असायचे. तर माझ्या हातात कागद आणि त्याच्यावर श्लोक लिहिलेले आणि ते असे फेऱ्या मारायचे. मी बसलेले अशा फेऱ्या मारायचे. सकाळी 7:30 वाजता हां बोला आणि मी ते वाचून दाखवायचे. तर एखादी ओळ चुकली, तू विद्या म्हणतेस, विद्या नाही विद्या असं आलं पाहिजे, तर असं तू विद्या 10 वेळा म्हण. म्हणजे लहान मुलांना जसं शाळेत शिकवतात ना की ही ओळ तुझी इतक्या वेळा बोल, तसं मला त्यांनी शिकवलं. आणि मग अर्थ सांगत गेले की असं म्हटलंय कृष्णाने, असं म्हटलंय. आणि माझ्यावरती या गोष्टींचा खूप परिणाम होत गेला. म्हणजे कदाचित त्यांना जी आध्यात्मिक बैठक वाटत असेल. नाही, मला सांगा काय परिणाम झाला, कारण हे तुम्ही खूप महत्त्वाचं सांगताय. हा काय परिणाम होता? कारण एका कलावंताच्या मनावर हा परिणाम होतो अशा प्रकारे ज्ञानेश्वरीचा, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. काय नेमका काय परिणाम झाला? नेमका परिणाम हाच झाला की कोणाकडेही वाईट याच्याने बघू नये. म्हणजे मला असं वाटतं की हा माणूस वाईट आहे, ती बाई वाईट आहे, ती असे आहे, ते तसं आहे, किंवा आपण असे काही कोणाबद्दल गॉसिप करत बसतो. मला त्याच्यात इंटरेस्ट माझा कमी झाला. मला जर कोणी येऊन सांगितलं की दीदी मी फार त्रासात आहे, मला एक 10,000 रुपये द्या, तर मी विचार पण करत नाही, काढून पैसे देते हातामध्ये, घेऊन जा तुला कामाला येतील. मी कधी कोणाला अरे तुरे म्हणत नाही. म्हणजे आता माझ्या बहिणीची मुलगी आहे, तिला मी म्हणते, माझ्या बहिणीला मी अरे तुरे म्हणते. पण मला जर कोणाचा तरी एक 7 वर्षाचा मुलगा भेटायला आला तर मी त्याला हेच विचारते की आपका नाम क्या है. मला कितीतरी लोक म्हणतात की तुम्ही मला आहो जाऊ म्हणू नका, पण मला असं वाटतं नाही, आपण त्या माणसाला नाही म्हणत, त्याच्या आत्म्याला म्हणतो. आणि आत्मा हा पवित्र एक हे आहे, त्याला आपण त्याच दृष्टीने बघितलं पाहिजे. असं आपण त्याच्याशी वाईट वागता कामा नये, असं माझ्या डोक्यात त्यावेळेला आलं की आपण जगाकडे बघताना चांगल्याच दृष्टीने बघावं, याच्यात काही वाईट असं आहे असं काढू नये. मला सांगा, चित्रपट संगीत तुम्ही जेव्हा गात होतात तेव्हाच्या तुम्ही आणि हे ज्ञानेश्वरी आणि त्यानंतर तुम्ही मीराबाईचं केलं, त्यानंतर कबीराचं केलं, हे सगळं केलं, ह्या 2 वेगळ्या लता दीदी होत्या एक व्यक्ती म्हणून? हो, वेगळ्या होत्या. काय वेगळे पण होतं दोघांमध्ये? वेगळे पण म्हणजे तिकडं बघा असं होतं की रोमॅन्टिक गाणी आम्ही म्हणजे अशा तऱ्हेची गाणी गात होतो, सॅड गाणी होती, लल्लबाई होती, काही असेल. पण तो प्रकार अगदी वेगळा होता. आणि यात भक्ती. आणि मी तुम्हाला सांगते की आम्ही रेकॉर्डिंग करताना पहिल्यांदा पूजा करायचे गणपतीची किंवा विठ्ठलाचं असलं तर नारळ फोडायचे आणि मग सुरुवात करत होतो. आणि ते 8 दिवस मी रेकॉर्डिंग माझं बंद असायचं. बाकी सगळं रेकॉर्डिंग बंद? सगळं रेकॉर्डिंग बंद. फक्त भगवद्गीता तर भगवद्गीता 7 दिवस चालेल, 8 दिवस चालेल, ते आम्ही तेवढं पूर्ण करायचे आणि मग फिल्मच्या गाण्याकडे जायचे. तर फार वेगळे अनुभव होते दोन्ही. पण हा अनुभव घेतल्यावर तुम्हाला काय वाटलं? म्हणजे आपण काय बदललो, कुठे बदललो असं वाटलं? नाही, हा अनुभव घेतल्यानंतर आपण सगळेच बदललो. म्हणजे आपण कुणीच नाही आहे असं मला वाटतं की हे फार दिवसाचं नाही आहे. आणि जितके दिवस आपण आहोत त्या काळामध्ये आपण कोणाचं वाईट का चिंतावं किंवा कोणाचं वाईट का करावं.
आपण अगदी शांतपणे ईश्वराकडे जाऊ शकत नाही का तिकडं, असा एक हे आला आणि सगळ्यांकडे बघायची माझी दृष्टी बदलली. असं अधिक आपण समृद्ध झालो, जीवनाची आसक्ती कमी झाली असं वाटलं तुम्हाला यानंतर? वाटतं 100%.